लोकसभेसाठी रणशिंग फुंकला असून सर्वच राजकीय पक्ष अगदी जोमानं कामाला लागलेत। जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाही पंतप्रधान पदाचा चेहरा कोण यावरून विविध चर्चा सुरू झाल्यात। इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नसल्याचा खोचक टोला अजित पवारांनी लगावलाय। त्यावर उद्धव ठाकरेंचं नाव घेत संजय राऊतांनी सूचक वक्तव्य केलंय। इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही, अजित पवार यांचा खोचक टोला। राहुल गांधी, खरगे, उद्धव ठाकरेही पंतप्रधान होऊ शकतात, राऊतांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय राजकारणाचे भेद। लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। विजयाची हॅट्रिक करण्याचा निश्चय केलेल्या भाजपा विरोधात इंडिया आघाडीने मोठ बांधली आहे। अद्याप जागा वाटप झालेलं नसलं तरी पंतप्रधान कोण यावरून मात्र खमंग चर्चा सुरू झाल्या आहेत। इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना डिवचलंय। त्यावर खवळलेल्या संजय राऊत यांनी इंडियातल्या संभाव्य पंतप्रधानांची यादी वाचून दाखवली आहे। महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत। समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते पहिलं सांगा। मी खरोखरीच सांगतो, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे। आता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उम्मीदवार दूसरा कोई पाहिला मिलत नहीं। हमारे पास एक से ज्यादा चॉइस है प्राइम मिनिस्टर के लिए। बीजेपी के पास तो एक ही घिसा पिटा चेहरा है 10 साल से 15 साल से, और क्या है। लोगों को चॉइस तो होना चाहिए ना। ये भी बन सकते हैं, ये भी बन सकते हैं, ये भी बन सकते हैं, राहुल गांधी बन सकते हैं, प्रियंका जी बन सकते हैं, उद्धव ठाकरे बन सकते हैं, या खरगे साहब बन सकते हैं। इतने चेहरे हैं ना, उसमें से एक चेहरा आ जाएगा। पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उद्धव ठाकरेंचं नाव घेत संजय राऊतांनी सूचक विधान केलंय। त्यामुळे राऊतांनी केलेलं विधान म्हणजे उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाचे संकेत असल्याचं मानलं जात आहे। इंडिया आघाडीच्या मुंबईमधल्या बैठकीचे मुख्य आयोजक उद्धव ठाकरे हे होते। इंडिया आघाडीने लवकरात लवकर कुणीतरी समन्वयक नेमावा अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी गेल्याच आठवड्यात बोलून दाखवली होती। इतकंच नाही तर शक्य झाल्यास इंडिया आघाडीनं नेतृत्वाचा एक चेहरा देखील जाहीर करावा असं सूचक विधान ठाकरेंनी केलं होतं। याशिवाय इंडियाच्या बैठकांमधील उद्धव ठाकरेंना मिळत असलेलं मानाचं स्थान चर्चेचा विषय ठरला होता। पंतप्रधान पदाचे उमेदवार सुद्धा उद्धव ठाकरे असू शकतात ते पहिलं। आता इथे महापौर होतील की नाही उद्धव ठाकरे ते बघा अगोदर मुंबईची, त्यांना त्या शर्यतीत अगोदर उभं करा। ते बाकीचं नंतर सोडून द्या। काय विनोद करत हा तर विनोद ऑफ 2024 म्हणजे जोक ऑफ द इयर आहे। ते पहिलं उद्धव ठाकरेंना सांगा महापौर पदासाठी उभे राहा, तिथे तुम्हाला शुभेच्छा आहेत, बघा निवडून येतात। पण ठाकरेंच्या राष्ट्रीय राजकारणातल्या प्रवेशाच्या वृत्ताची भाजपाचे नेते निलेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे। ठाकरेंनी अगोदर महापौर पदाची निवडणूक लढवावी, मगच पंतप्रधान पदाची स्वप्न पाहावीत असा टोला राणेंनी लगावलाय। शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे मैदानात पाय रोवून उभे आहेत। गेल्या काही काळापासून आदित्य ठाकरेंनी विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरलंय। त्यामुळे राज्यात आदित्य ठाकरे यांना पुढे करून राष्ट्रीय राजकारणात उद्धव ठाकरे नशीब आजमावू पाहताय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।